शिबिर आहे खरं तर कोणत्याही पक्षाची एक वैचारिक बैठक असते, तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या सगळ्यांनी जो निर्णय घेतला आणि हा विचार आहे तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे. चिंतन शिबिर आज होतं आहे. खरं तर वर्षभरामध्ये 2-3 वेळा अशा पद्धतीच्या बैठका आणि शिबिर झालं. कार्यकर्त्याला एक विचार देत असताना एक वैचारिक बैठक आणि त्याची मांडणी ही पक्षाच्या माध्यमातून केली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं चिंतन शिबिर हे रायगडला झालं होतं, त्याच्यानंतर शिर्डीला झालं, आज नागपूरमध्ये होतं आहे. त्या विभागामध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं आणि पक्षाची विचारधारा ठरवत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासुद्धा आहे. हे सगळं करत असताना महायुती सरकार म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असेल, पक्षातील मंत्री महोदयांनी घेतलेले निर्णय असतील, हे सर्वसामान्यांसाठी आहे. कष्टकरी, कामगार, महिला या सगळ्यांसाठीचे निर्णय आहेत. ते प्रत्यक्ष अंमलात आणले जात असताना ते तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि त्या अर्थाने खरं चिंतन शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ऊर्जा देणं हा या पाठीमागे. राज्यात मराठा ओबीसी वाद बघायला मिळतो. हिंगोली, नांदेडमध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. 2 गट समोरासमोर आलेले आहेत. मराठा ओबीसी वाद सध्या पाहायला मिळतो. आपण पाहतो गेले अनेक दिवसापासून हा वाद सुरू आहे. खरं तर या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे की आरक्षण किंवा त्या अनुषंगाने त्यांचा विषय हा कोर्टाच्या प्रक्रियेतून असेल किंवा त्या माध्यमातून असेल लढला जाईल, पण खऱ्या अर्थानं ही वैचारिक मतभेद रस्त्यावर उतरून कोणी करू नये. याच्यामध्ये अनेकांचं नुकसान होतं आहे. शेवटी एक लढाई आहे ती आपण कायद्याच्या चौकटीतून लढूयात, पण अशा पद्धतीने वाद करणं खरंच कार्यकर्ते किंवा नागरिकांनी टाळावेत असं मला मनापासून. एकदा महिला मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न वाटतोय. गुलाबी रंगाचा पूर्णपणे वापर, तुमची साडी पण गुलाबी. निलेशजी, आपण पाहतोय गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही या गुलाबी बॅनरवरती आहोत. लोकांनी आम्हाला स्वीकारलेले आहे आणि या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले, लाडक्या बहिणींनी स्वीकारले आणि म्हणून तुमचं लक्षही गुलाबी आहे म्हणून जाते, तसं तुम्ही लक्ष दिलं नसतं. खऱ्या अर्थानं एक अजेंडा प्रत्येक पक्षाचा असतो आणि तो विचार पोहोचवण्याचं एक माध्यम असतं. सध्याच्या जगामध्ये सोशल मीडिया आणि स्पर्धेचं जग आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं आणि आम्ही जे काही योजना आणलेल्या आहेत किंवा ज्या माध्यमातून काम करतोय तो जनतेपर्यंत पोहोचवत असताना काहीतरी क्रायटेरिया घेऊन जाणं. त्याच्यामुळे गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही या गुलाबी रंगामध्ये आहोत. तर तुम्ही ते सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे, त्याचंही कौतुक केलेलं आहे. त्याच्यामुळं विधानसभेचं यश हे स्थानिक स्वराज्य संस्थेला घेऊन जात असताना हा पक्षाचा अजेंडा असेल त्यानुसार आम्ही काम करू. लिहिलेला की ताई दादा एकत्र या झाला गेला गंगेला वाहू द्या, काय वाटतं? फार मोठी कार्यकर्त्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये. सुरुवातीला एकत्र काम करत असताना आदरणीय साहेब असतील, आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलंय. शेवटी 4 माणसाचं कुटुंब असेल तर कधी कधी विचाराचा प्रवाह हा वेगवेगळा असू शकतो. यामध्ये आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या समवेत महाराष्ट्राची जनता आली. पण अजूनही काही कार्यकर्ते आहेत की त्यांनी त्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर केवलकर प्रकरणी एसआयटी संदर्भात काही एक काल चर्चेतला विषय होता. आपण देखील माध्यमांशी बोलताना म्हटलं की एसआयटी नेमण्याचे निर्देश दिले. या संदर्भात आपण काही पत्र लिहिलं होतं का? सीपीने निर्देश दिले का? नेमकं काय? मी गेले महिनाभरापूर्वी जेव्हा हे प्रकरण घडलं, रेव पार्टी घडली, त्याच्यामध्ये 250-300 पेक्षा जास्त मुलींचे न्यूड फोटो असतील, व्हिडिओ असतील, मुलींना सिनेमामध्ये काम देणाऱ्याचा आमिष दाखवून ज्या पद्धतीने त्यांचं शूट केलं गेलं आणि त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं, त्याच्यामध्ये येणाऱ्या मुली ह्या ह्युमन ट्रॅफिकिंगमधल्या पण आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं. त्यावेळेससुद्धा आम्ही सांगितलं होतं. त्याच्यानंतर खूप गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत. यामध्ये एसआयटीची मागणी करत असताना खऱ्या अर्थानं तळागाळात खोलवर जाऊन याचा तपास झाला पाहिजे, कारण की वाटते तसं हे सोपं प्रकरण नाही. मुलींची फसवणूक, मुलींचं ह्युमन ट्रॅफिकिंग, त्यांच्यावरचा अत्याचार, लैंगिक अत्याचार आणि या सगळ्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागलं हे महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक आहे. आणि म्हणून एसआयटीच्या माध्यमातून याची चौकशी व्हावी. आणि ही प्रेस घेण्यापाठीमागचे कारण हेच होतं की इतर महिलांनी सावध राहावं, कुणीही अशा आमिषाला बळी पडू नये किंवा या लोकांना बळी पडू नये. त्यांच्यावर तर चांगल्या पद्धतीने कडक कार्यवाही होणं गरजेचं आहे आणि म्हणून तशी मागणी केली. नक्की डीजी ऑफिसमधून सीपीओ ऑफिसला मला माझ्या माहितीनुसार पत्रव्यवहार झालेला आहे. ताई, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या 7 महिने अगोदर 15 लाख वोटर महाराष्ट्राच्या मतदार यादीत वाढण्याची माहिती. काय मी माहिती घेते त्याच्यासाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.